तर गाईज आधी पण मी आलो होतो इथं, कारण की पप्पांना इथे ॲडमिट केलं होतं या दवाखान्यामध्ये, क्वार्टर्समध्ये. आणि इकडचं गाइस, वेलकम टू माय न्यू ब्लॉग जिसका नाम है सोममध्ये ब्लॉग. तर आज आपण चाललोय पप्पांची ती गाडी घेऊन, कारण की ती फोर व्हीलर तिकडं सोडायची आहे पार्किंगला आणि आपली टू व्हीलर घेऊन यायची आहे. तर जाऊ. आणि आजचा आपला ब्लॉग असणार आहे डे 2, म्हणजे आपण चॅलेंज घेतले 15 दिवसाचं. आजचा दिवस दुसरा. तर ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. आता आपल्याला ती फोर व्हीलर लावायची आहे तिकडं. पप्पांचे साहेब लोक पण आलात, त्यांना पण सोडूया आणि फोर व्हीलर लावू आणि त्यानंतर टू व्हीलर वगैरे घेऊन घरी येऊ, कारण की पप्पांची पण तब्येत खराब आहे. तर दवाखान्यात घेऊन जायचं, दाखवतो तुम्हाला. तर आता आम्ही आलो आहे बहादूरशेख नाक्यात. पप्पा गाडी चालवते ते, कारण की साहेब लोक होते, त्यांना आत्ता सोडलं. तर आता आम्ही चाललोय पार्किंगला. पार्किंगला आपण गाडी घेऊ. हो, दवाखान्यात जायचं ना? काय नाही जायचं दवाखान्यात. काय नाही भेटणार, काय भरपूर वेळ आहे. दवाखान्यात जायला पाहिजे. दवाखान्यात जाऊ. ओ, वॅगनर आहे की इकडं? तर गाईस, फायनली आता आपण आलोय गाडीपाशी आणि पप्पा पण निघालेत. पप्पांना काही करून आज दवाखान्यात घेऊन जायचंच होतं. आणि फायनली आता पप्पा येतात ते दवाखान्यात, कारण की त्यांची तब्येत खूप खराब आहे, आजारी आहेत. तरी पण त्यांनी सकाळी उठून कामाला गेले. बाप शेवटी तो बापच असतो, पण पप्पा लय कष्ट करतात. पण आता जाऊ, त्यांना दवाखान्यात घेऊन जाऊ. तर बघू, दाखव. गाईज, गाडी लावली इथं हायवेला. तिकडे सगळे बघा बाईकर आहेत. मला पण बाईकिंग खूप आवडते. आता जाऊया. गाईज, फायनली आता आम्ही आलोय दवाखान्यात. पप्पांना घेऊन आलो आणि दवाखाना खूप मोठा आहे हा. आणि क्वार्टर्स म्हणून ओळखतात, म्हणजे सगळेजण इथं क्वार्टर्स म्हणून बोलतात दवाखान्याला. पप्पा गेलेत आतमध्ये केस पेपर काढण्यासाठी. दवाखान्याने सोय खूप चांगली केलेली आहे गाईज, म्हणजे ॲम्ब्युलन्स वगैरे आहे तिकडे पण, बारकी ॲम्ब्युलन्स आहे. सुविधा चांगली केलेली आहे. पप्पा थांबलेत होता लाईनीत. बघू. फायनली आपण पप्पांना घेऊन आलो दवाखान्यात. गाईज, फायनली पप्पांचा नंबर आलाय. पप्पा काढतात केस पेपर. तिकडे तर आपण नवीन आहे, आपल्याला काय आयडिया नाही. त्यांनी विचारतात ते माहीत नाही. भारी आहे. पप्पाने काढले केस पेपर. तर बघू, जाऊ. तर गाईज, आधी पण मी आलो होतो इथं, कारण की पप्पांना इथे ॲडमिट केलं होतं या दवाखान्यामध्ये, क्वार्टर्समध्ये. ॲडमिट वगैरे करायचं असेल ना तर फ्रीमध्ये आहे. तर गाईज चांगलं आहे. आणि इकडं आधी मी आलो होतो तर रिक्षा वगैरे थांबतात, कधी कधी एस टी येते. आणि आधी ते हॉटेल नव्हतं, आता हॉटेल वगैरे पण बांधलं आहे, चांगलं केलं आहे. तर गाईज, पप्पा गेलेत आतमध्ये गोळ्या वगैरे घ्यायला. तर जाऊ. फायनली आपण पप्पांना घेऊन आलो. तर आता जाऊ इकडे. तर गाईज, फायनली आता निघाले आम्ही. पप्पांनी ती मागाशी फोर व्हीलर लावली होती, ती परत घेतली ती, कारण की गॅरेजला सोडायची होती. आणि त्याच्यानंतर मग जाऊया घरी. पप्पा तिकडे पुढे आहेत, आपण मागं चाललोय. तर जाऊ, ती गाडी गॅरेजला सोडूया. तर गाईज, डायरेक्ट घरीच आलो. गाडी वगैरे सोडली गॅरेजला आणि तिकडनं डायरेक्ट घरी आलो. आणि परत मी गेलो होतो पप्पांना सोडायला, कारण की पप्पांची ड्युटी होती 1:30ची. आणि आता मम्मी आणि आम्ही चाललो बाहेर. नेमकी कुठं चाललं काय माहीत नाही. जेवून घेतलं, कारण की कन्फर्म माहीत नाही नेमकी जायचं कुठं. मम्मी म्हणते जरा बाजारात जाऊ, सामान वगैरे घेऊ. तर गाईज, गाडी लावली आहे, आम्ही आलो बाजारात. तर जाऊ.
मम्मी काय काय घ्यायचे? गाईस मम्मीने आता भाजी घेतली आहे, राहू दे पिशवी. आणि मार्केट खूप मोठं आहे, तर मम्मीला बोलत होतो गाडीवर जाऊ, तर मम्मी काय ऐकत नाही. मम्मीने मारले परत येऊ टर्न आणि आता आम्ही चाललो परत गाडीपाशी. तर बघू. काही सामान वगैरे घेतलं आणि मम्मीला पियाचा होता चहा, तर चहा वगैरे पियाला आलो आदर्श हॉटेलमध्ये. मम्मी पिते चहा आणि आपण सांगितले कॉफी आणि आपली पण आले कॉफी. तर कॉफी वगैरे पिऊ जाऊ. काही चहा वगैरे पिऊन झाला आहे आणि मम्मी घेते फ्रूट्स, कारण की पप्पा आजारी आहे म्हणून. आता घेतली मम्मीने पपई, केवी पण घेणार आहे. तर आता फ्रूट्स वगैरे घेऊ. तर गाईस आता आम्ही आलो घरी. बाजारात गेलो होतो, सामान वगैरे सगळं काही घेतलं आणि आता आम्ही आलो घरी. आणि तुम्हाला ब्लॉग वगैरे आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भावाला मोठा करा.